करायचं काय? खाली डोकं वर पाय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. ओबीसी 50% मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा, लाख मराठा. करायचं काय? खाली डोकं वर पाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा, लाख मराठा. 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, 50%च्या आतून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. हे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हे आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणा. मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. खाली डोकं वर पाय. सरकारचा निषेध असो. जय जिजाऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेली 5 ते 6 महिने झालं माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून जे आंदोलन उभं राहिलं ते ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि 50%च्या आतूनच आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा शेवट मुंबईला गेलो असताना वाशीमध्येच ह्या एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळेल, कुणबीमधूनच, आणि 50%च्या आत. त्याचबरोबर सगळे सोयरे शब्दाचाही त्यांनी उल्लेख केलेला होता, त्याच्यासाठी अधिसूचना जारी केली होती. तरी पण आज जे स्पेशल अधिवेशन बोलून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं 10%, त्याचा सर्वप्रथम आम्ही मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यामार्फत जाहीर निषेध करत आहे. कारण गेल्या 2 वेळा ज्या मराठा समाजाला आरक्षण दिलेलं असताना हे पहिल्यांदा राणे कमिटीनं 16% आरक्षण दिलं, नंतर फडणवीस सरकारनं 10% आरक्षण दिलं, 13%, आणि आज 10% आरक्षण ह्या एकनाथ शिंदेनं दिलं. ह्या खरोखर शिवाजी महाराजांची शपथ खोटी घेऊन ह्या लोकांनी मराठा समाजाला कंप्लीट फसवलेलं आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहे. आणि आज मनोज जरांगे पाटलांनी उद्या बैठक घेऊन जे पुढची आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे ते आंदोलनाची दिशा ठरणार आहे. परंतु इथल्या आमच्या सर्व आमदारांना, राज्यकर्त्यांना आमचं सांगणं एकच आहे की जर खरोखरच तुम्ही जर मराठाचं असशीला तर ह्या मराठा समाजाला कुणबीमधून 50%च्या आतूनच आरक्षण देण्यासाठी तुम्ही विधिमंडळात आवाज काढाल. आणि जर तुम्ही काढलेला नाहीच आहे आत्ता, पण त्यावेळेला पुढच्या येत्या इलेक्शनलाच तुम्हाला ह्या वेळेला मराठा समाज काय आहे तुम्हाला संपूर्ण समाज मराठा दाखवून देईल तुम्हाला. आज यांनी कायद्यात पारित केलेला आहे 10% आरक्षण देऊन मराठा समाजाला, आणि कंप्लीट घोर निराशा केलेली आहे. कारण आमची मागणीच नाही आहे ती आरक्षणाची 10%ची, कारण 50%च्या वरनं यांनी आरक्षण दिलेलं आहे आम्हाला. आमचं 50%च्या आतमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे आम्हाला. तुम्ही काय केलं? आज आम्ही त्याचा निषेध म्हणून ह्या GRच्या प्रतिकात्मक GRची होळी केलेली आहे आम्ही सध्या. धन्यवाद.